शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांचं कर्ज आता माफ होणार आहे. सरसकट नाही, पण 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्याकडनं आज मोठी अपडेट आलेली आहे शेतकऱ्यांबद्दल. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना आजपासून लागू करण्यात आलेली आहे आणि त्यासाठी कुठले शेतकरी पात्र आहेत ते जाणून घेऊया. या कर्जमाफी योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांचं कर्ज 2025च्या आधी आहे ते शेतकरी या कर्जमाफीमध्ये पात्र ठरतात. पात्र आहे तरी पण तुम्हाला 2 लाखापर्यंतची सवलत भेटणार आहे. आणि जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरतात ते म्हणतील की आमच्यासाठी काय, तर तुमच्यासाठी सरकारने आता 50,000पर्यंतची सबसिडी मंजूर केलेली आहे. तर जाणून घ्या की या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे कुठले कुठले डॉक्युमेंट असणं गरजेचे आहे. त्याकरिता गहाण दिलेला 712 8 ची झेरॉक्स प्रत, आधार कार्डची झेरॉक्स, फार्मर आयडी, पॅन कार्डची झेरॉक्सची प्रत, सेव्हिंग पासबुक ज्यामध्ये संयुक्त जॉईंट खाते देऊ नका, चालू मोबाईल नंबर जो आधार कार्डशी लिंक असेल. तर का कर्जमाफीसाठी तुम्ही अप्लाय करणार असाल तर तुमच्याकडे हे डॉक्युमेंट असणे गरजेचे आहे. आणि या डॉक्युमेंटची जर पूर्ण पीडीएफ तुम्हाला पाहिजे असेल त्यासाठी तुम्ही कमेंट मध्ये फक्त लिंक टाईप करून पाठवा. पण जर तुम्ही आपल्या अकाउंटला फॉलो केलं असेल तरच ही लिंक तुमच्या मेसेज मध्ये येईल. आणि असलीच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करून घ्या.